नमस्कार, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्याशी शेअर करते आहे बटाटा आणि मेथीपासून बनणारा मस्त असा खमंग कमी तेलाच्या नाश्त्याची रेसिपी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 2 कच्चे बटाटे घेतले आहेत आणि बटाट्याला आता आपण किसून घेऊया. तर बारीक किसणीने मी याला किसून घेते आहे. तर बघू शकता या पद्धतीने किसून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून याला धुवून घेऊया 2 ते 3 पाण्याने, जेणेकरून याचा सगळा जो स्टार्च आहे तो निघून जाईल. तर मी येथे याला साईडला ठेवून घेते आता. तर इथे बाजूला करून घेऊया याला. यासोबतच मी इथे हिरवी मेथी घेतली आहे आणि मेथी सुद्धा मस्त अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. तर आता आपण याला कट करून घेऊया. तर या पद्धतीने चाकूने बारीक-बारीक कट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे चाकूने किंवा कैचीने सुद्धा कट करू शकता आणि मेथीऐवजी तुम्ही इथे पालकचा सुद्धा वापर करू शकता. तर बघू शकता इथे मी मस्त याला कट करून घेते. रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर यासोबतच मी इथे जो बटाटा किसून घेतला होता त्याचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि यामध्येच आता आपण जी मेथी कट करून घेतली होती ते घालून घेऊया याच्यात. आता याच्यामध्ये घालायचे आहेत बारीक चिरलेला कांदा, गाजर घेतलाय मी किसून घेतलेला. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता. सोबतच मी इथे कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून घेतलेली आणि याच्यामध्ये 1 चम्मच मी चिली फ्लेक्स घेते आहे. चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही मिरची किंवा मिरचीचा पेस्ट सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. सोबतच अर्धा चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि नाश्ता आपला खमंग बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे बेसन घातले आहे आणि याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रस सुद्धा घालून घेऊया. मस्त असा चटपटीत आपला नाश्ता बनेल. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाज्या सुद्धा आपल्या सॉफ्ट होतील आणि याच्यामध्ये जेवढं काही पाणी आहे ते सुद्धा निघेल. म्हणजे आपला अंदाज कळेल की किती याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर बघू शकता मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत रवा. तर मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड सुद्धा घेऊ शकता. तर रवा सुद्धा आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. रवा मस्त असं मिक्स करून घ्यायचा आहे भाज्यांबरोबर. आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर थोडंसं पाणी घालून घेऊया आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी आता एकसोबतच खूप जास्त नाही घालायचं आहे. कारण भाज्यांमध्ये सुद्धा पाणी असतं आणि मेथीमध्ये तर भरपूर पाणी असतं. त्याच्यामुळे मस्त असं मिक्स करून आता आपण याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया. जेणेकरून रवा आपला मस्त फुलेल आणि भाज्यासुद्धा मस्त अशा सॉफ्ट होतील. तर आता आपण याला झाकून ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटं. तर 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. तर बघू शकता रवा बघू शकता मस्त असा फुललेला आहे आणि भाज्यासुद्धा मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. तर आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये वाटत असेल तर पाणी थोडंसं घालू शकता. पण मला याची गरज वाटत नाहीये आणि यासोबतच आपण याच्यामध्ये इनो घालून घेऊया. तर मी इथे 1 पॅकेट घेतलं आहे इनोचं आणि याच्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि परत याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता याच्यामध्ये आपण जो निंबू घातला होता त्याच्यामुळे इनो पटकन असा ॲक्टिव्हेट झालेला आहे. तर याला मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर याला आता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता परफेक्ट आपली कन्सिस्टन्सी झाली आहे याची. तर आता मी गॅसवर एक छोटा पॅन ठेवलेला आहे. तर तुम्ही याला तव्यावर सुद्धा बनवू शकता. मी इथे छोटा पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे. सोबतच याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे आणि तीळ घालून घ्यायचे आहेत. तीळ घातल्याने मस्त लागतं हे खायला. तर याच्यावरून आता आपण आपलं बॅटर घालून घेऊया. तर 1 ते 1.5 चमचा याच्यावर मी बॅटर घालून घेते आणि याला मस्त असं पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही याला तव्यावर छोटे-छोटे पॅनकेक सारखे सुद्धा बनवू शकता. नाहीतर याला अप्पे पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता. तर बघू शकता मस्त असं याला पसरवून घ्यायचं आहे आणि आता आपण याला झाकून मस्त असं शिजू देऊया. जोपर्यंत वरून छान शिजत नाही, तोपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 4 ते 5 मिनिटं झाले आहेत आणि वरून बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. तर आता आपण याला दुसऱ्या साइडने टर्न करून घेऊया. तर बघू शकता कलर बघा किती मस्त आला आहे. मस्त अशी जाळी आलेली आहे याच्यावर आणि 1 चमचा तेल वरून सुद्धा घालायचं आहे. परत याला आपण पलटून असंच करून दोन्ही साइडला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून नाश्ता मस्त असा आतपर्यंत शिजला गेला पाहिजे.
तर तुम्ही हे मुलांना सुद्धा देऊ शकता टिफिनवर. मुलांना हा नाश्ता नक्की आवडेल आणि तुमचं टेन्शनसुद्धा कमी होईल, कारण तुम्ही याच्यामध्ये जे मुलं भाज्या खात नाहीत, त्या याच्यामध्ये घालू शकता. तर मस्त असा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला नसेल आवडला व्हिडिओ तर डिसलाईकसुद्धा करू शकता आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे ते. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.